बघा, सर्वप्रथम हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारधाराला हं. पुढे घेऊन आमचे नेते एकनाथजी शिंदे आणि शिवसेना सक्रिय रूपाने मराठी माणूससाठी, मराठी अस्मिता आणि महाराष्ट्रासाठी काम करत हो. आहे. तुम्ही बघितलं तर इतकी डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट्स आहे, इतकी इन्फ्रास्ट्रक्चर, आमचे लाडकी बहीणला बघा किंवा सीनियर सिटीजन्सला जे पेन्शन स्कीम्स भेटलं की अप्रेंटिसशिप स्कीम, अपरंपार काम आहे आणि ते काम बद्दल लोकांनी आम्हाला स्वीकार केलं. 80 सीट्स लढवून 60 सीट्स मध्ये जिंकून एकनाथजी शिंदेचे नेतृत्वामध्ये एक चीज स्पष्ट आहे की लोकांना फक्त प्रगतीचं राजकारण पाहिजे. आता तुम्ही हे प्रश्न विचारले, सर्वप्रथम तर ठाकरे ब्रँड असो ते फेल झालं आणि तुम्हाला पण माहिती आहे. हं. तुम्ही एक पत्रकार आहे, तुम्ही बघा हे निकाल बीएसटीचे इलेक्शन्स मध्ये, किंवा तुम्ही बघा की साधारण मराठी माणूस त्यांच्या मनात काय आहे. आता त्यांना पाहिजे प्रगतीच्या राजकारण, त्यांना नाही तोडफोड शायनाजी, नाही पाहिजे, शायनाजी त्यांना ह्यालाच नाही मला पाहिजे. मला मला फक्त एक संपून शंका करा, क्लिअर मला करण्यासाठी हा संपून प्रश्न करा. विचारायचा आहे की ठाकरे ब्रँड म्हणजे तुम्ही कशाला ठाकरे ब्रँड म्हणतात? दोन ठाकरेंना एकत्र येऊन जो तयार होतो त्याला, की फक्त उद्धव बघा ठाकरेंना? बघा कारण हे चर्चा तुम्हीच केलं, त्यासाठी मी सांगते. हां. माझ्या प्रगतीच्या राजकारण आणि माझ्या नेताच्या नेतृत्वाबद्दल आम्हाला कोणाचे सर्टिफिकेट नाही पाहिजे, कारण ते जनतानी दिलं. नाही नाही जनतानी शायनाजी, ते माझा दिलं प्रश्न असा आहे आम्हाला की ठाकरे ब्रँड म्हणजे लोकसभामध्ये, काय? दोन ठाकरे की विधानसभामध्ये. केवळ उद्धव ठाकरे की ऐका केवळ राज ठाकरे? ऐका 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 आज तुम्ही बघा की लोक ठाकरे किंवा गांधीच्या सरनेम वरती वोट नाही करत. हं. आणि राहिलं की राज ठाकरे मुख्यमंत्रीच्या तिथे जाऊन त्यांना भेटले, ह्याच्यावरती आम्हाला चर्चा करायचं आहे. अरे कदाचित कोणी साधारण नागरिक पण आदरणीय मुख्यमंत्रीला भेटलं तर ते एक औपचारिक असू शकतो. तर पोझिशनिंग, स्पेक्युलेशन हे सगळं करायचं नाही. बरं. आम्हाला फक्त आमचं काम करायचं आहे. तुम्हाला जे टीका टिप्पणी करायचं आहे किंवा जे जे एक विवाद किंवा एक स्पर्धा, हे सगळं जे आहे ते जनताच्या डोलात एकच आहे की तुम्ही आमच्यासाठी काम करा. आमचे नेता एकनाथजी शिंदे